थोड्याच वेळात भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू होणार आहे। विधिमंडळ गटनेता निवडीसाठी भाजपाची बैठक असेल। निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे बैठकीसाठी पक्ष निरीक्षक असणार आहेत। थोड्याच वेळात फडणवीस यांच्या नावाची घोषणा सुद्धा गटनेते पदासाठी होईल। आपण सध्या हे दृश्य पाहतोय। अगदी थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे। भाजपाची कोर कमिटीची ही बैठक। अनेक महत्त्वाचे नेते भाजपाचे या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड सुद्धा अधिकृत घोषणा होईल। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय भाजपाच्या कोर कमिटीची ही बैठक। अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं समजतंय। नेमकं काय घडतंय? अगदी बरोबर आहे गौरी। आपण जर बघितलं असेल तर थोड्याच वेळापूर्वी विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन जे निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले आहेत त्यांचं इथे आगमन झालं आणि आता भाजपच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती याच भाजप पक्ष कार्यालय जे विधिमंडळातलं भाजपचं पक्ष कार्यालय त्या ठिकाणी झालेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, रावसाहेब दानवे यासह भाजपचे कोर कमिटीतील महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच सभागृहात खऱ्या अर्थानं भाजपचं विधिमंडळ पक्ष कार्यालय आहे। या पक्ष कार्यालयातच बैठकीला सुरुवात झाली आहे। भाजपचा विधिमंडळ गटनेता आजच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर निवडला जाईल। त्याचं नाव जे आहे ते आमदारांच्या समोर ठेवलं जाईल आणि अनुमोदन असेल तर त्या कोणी द्यायचं अनुमोदन, प्रस्तावना कोणी मांडायची या संदर्भातली ही कोर कमिटीमध्ये बैठक आहे। आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं असाल तर 2 दिवसापासूनच खरं तर एक चर्चा होती की देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती होणार आहे। तशाच पद्धतीने आता हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। दोन्ही निरीक्षक जे आलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतायत। सगळे भाजपचे वरिष्ठ नेते आतमध्ये आहेत। कोर कमिटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। काही मिनिटातच भाजपचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती होईल आणि खऱ्या अर्थानं महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे आहेत ते उद्या शपथ घेणार। मात्र आपण जर बघितलं असाल तर सकाळी 10 वाजता म्हणजे 9:45च्या सुमारास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्मला सीतारामन आणि रुपाणी यांच्याकडे गेले होते। त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती जी आहे ते निरीक्षकांनी घेतलेली आहे। आमदारांचं मत काय हे प्रदेशाध्यक्षांना विचारलं गेलं आणि त्यानंतर भाजपचे कोर कमिटीतील जे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी आले। त्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, गिरीश महाजन असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यासारखे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। भाजपचे सगळे आमदार आले। खरं तर आपण जर बघितलं असेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक भाजप घेऊन गेलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी फेटे जे बांधून भाजपचे आमदार विधान भवनात आलेले आहेत। आता थोड्याच वेळात आपण जर बघितलं असाल तर भाजपची बैठक सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर दोन्ही निरीक्षक जे आहेत ते सर्व आमदारांची मतं जाणून घेणार आहेत। विधिमंडळाच्या सेंट्रल सभागृहात खरं तर सर्व आमदारांना आता बसवण्यात आलेलं आहे। ज्यावेळी कोर कमिटीची बैठक संपेल त्यानंतर सर्व आमदार ज्या ठिकाणी असतील तिथे कोर कमिटीचे सगळे नेते जातील आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते आमदारांसमोर ठेवलं जाणार आणि त्यानंतर अनुमोदन जे आहे ते घेतलं जाणार आणि नंतरच देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गट नेतेपदी नियुक्ती होणार आहे। गौरी, नक्कीच सुशांत, आपण पाहू शकतो निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची पक्षनिरीक्षक म्हणून भाजपानं नियुक्ती केली। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सध्या बैठक सुरू आहे। अजून कोणकोणत्या विषयांवर या बैठकीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये ही चर्चा होईल? आपण जर बघितलं असेल तर 2 केंद्रातील निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी नेमकं आमदारांचं मत काय आहे हे कोर कमिटीच्या खरं तर बैठकीत जाणून घेतलं जाणार आणि जो गटनेता निवडला जातो तो नेमका कशासाठी, कारण राज्यात पहिल्यांदा भाजप 132 जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत। भाजपकडे अपक्ष 5 आहेत, एकूण 137 जागा निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे पहिल्यांदा असं बहुमत जे आहे ते भाजपला मिळाले, सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आल्या आणि याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना जातं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही संपूर्ण भाजपच्या पदाधिकाऱ्यांची, भाजपच्या आमदारांची इच्छा आहे आणि तीच बाब जी आहे ते आता निरीक्षकांसमोर ठेवली जाणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थानं निरीक्षक जे आहेत ते सर्व आमदारांची भेट घेतील। विधिमंडळाचं जे सेंट्रल सभागृह आहे त्या ठिकाणी खरं तर आमदार बसलेले आहेत, त्या ठिकाणी निरीक्षक जातील। भाजपचे प्रमुख सगळे कोर कमिटीतील सगळे नेते त्या ठिकाणी जातील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे
तो सुरुवातीला ठेवला जाणार आहे. हा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्या प्रस्तावाला कोर कमिटीतीलच एक नेता जो आहे तो अनुमोदन घेणार आहे आणि त्यानंतर आमदारांची मतं जाणून घेणार आहे. आणि अर्थातच जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून आपल्याला काही वेळापूर्वी माहिती मिळाली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी गटनेतेपदी नियुक्ती होणार आहे. आणि दुसरी बाब म्हणजे विधिमंडळाचा प्रतोद देखील याच बैठकीत ठरवला जाणार आहे. प्रतोद नेमका कोण असणार आहे ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे, कारण इतकं भरभक्कम सरकार आलेलं आहे. भाजपच्या इतक्या मोठ्या जागा निवडून आल्या त्यामुळे अर्थातच सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. यामध्ये त्याचसाठी कुठेतरी भाजपचा प्रचोद कोण असेल आणि गटनेता तर सगळं चित्र स्पष्ट आहे. काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती होणार आहे. अधिकृत घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची होणार आहे. त्याचसाठी खरं तर आता कोर कमिटीची बैठक सुरू आहे. कोर कमिटीच्या बैठकीत विचार मंथन होईल आणि त्यानंतर जे नाव कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचं जे पुढे आलेलं आहे तेच नाव पुढे आमदारांच्या समोर ठेवलं जाईल आणि अनुमोदन घेतलं जाईल. गौरी. हो. सुशांत, आपण पाहिलं विधिमंडळाच्या परिसरात अनेक भाजपाचे महत्त्वाचे नेते आपण आलेलं पाहिलं. मात्र भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीसाठी कोणकोणते नेते सध्या उपस्थित दिसतात? जर आपण बघितलं तर भाजपची कोर कमिटी जी आहे ती जवळपास 10 जणांची आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर विनोद तावडे देखील या ठिकाणी आले. ते जरी कोर कमिटीत नसले तरी त्यांच्याकडे केंद्रीय नेतृत्व आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. जे कोर कमिटीचे महत्वाचे नेते आहेत, सुधीर मुनगंटीवार जे कोर कमिटीचे प्रमुख नेते आहेत ते सगळे या बैठकीला उपस्थित आहेत. कारण याच कोर कमिटीमध्ये भाजपचा विधिमंडळ नेता जो आहे तो ठरवला जाणार आहे. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे. त्यामुळे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव विधिमंडळ नेतेपदी ज्यावेळी आमदारांसमोर ठेवलं जाईल त्यावेळी नेमकी प्रस्तावना कोण मांडेल, अनुमोदन कोण देणार हे आजच्या बैठकीत ठरवलं जाईल. काही वेळात ही बैठक संपल्यानंतर खऱ्या अर्थानं 11 वाजता भाजपच्या आमदारांची सेंट्रल सभागृहात जी आहे ती बैठक होईल आणि या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते दिल्लीत निश्चित झालेलं आहे आणि त्यांचीच विधिमंडळ गटनेतेपदी निवड होईल अशी आपल्याला माहिती मिळते. गौरी. हो, नक्कीच सुशांत, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.